नंदिनी जे दृश्य तिच्या डोळ्याने बघते ते बघून तिला इथे आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस ही खूप मनोरंजन होत चाललेली आहे. या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतात. याचा डायरेक्टर इथे जे काही ट्विस्ट आणतायत ते आपल्याला बघण्यास खूपच उत्सुकता असते की नेमकं पुढे काय घडणार आहे, हो की नाही बरं का. तर हे असं काही मालिकेमध्ये ट्विस्ट येतात आणि आपली उत्सुकताही जास्त वाटते. तर प्रेक्षकांनो, असंच काही येणाऱ्या भागामध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, काव्या ही आता पार्थवर रुसलेली असते. ती रुसून बेडवर येऊन झोपलेली असते. आता पार्थ देखील तिथे आलेला असतो. त्याच्या हातामध्ये बर्फाचा बाऊल असतो. त्याने त्या बाऊलमध्ये खूप खूप सारे बर्फ आणलेले असतात. आता तो काव्याजवळ येऊन बसतो. तेव्हा काव्याला तो बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र काव्या ही त्याच्यावर चिडते आणि त्याला बोलते, हे चांगलं आहे, अगोदर चुकी करायची आणि नंतर माफी मागायची, असं काही ती पार्थला बोलत असते. आणि तेव्हा मात्र पार्थ आता हा खूपच बेचारा नवरा म्हणून तिच्यासमोर बसलेला असतो. तो बोलतो, काव्या, हा बर्फ वितळत चाललाय पण तुमचा राग मात्र काही शांत होत नाही. आणि तेव्हा काव्या ही चिडते आणि फिसकारलेल्या मांजरीसारखंच करते बरं का ती. ते आता त्याच्या हातामध्ये जो बर्फाचा बाऊल असतो तो तिच्या हातामध्ये खेचून घेते, तिच्या हातामध्ये तो ओढून घेते आणि तो तिच्या डोक्यावर ते बर्फ हे सगळं ओतून देते. आणि तेव्हा मात्र पार्थ हा आश्चर्याने तिच्याकडे बघत. पुढे आपल्याला असं देखील बघायला मिळतं. तर काय बघायला मिळतं प्रेक्षकांनो, पुढे आपल्याला असं बघायला मिळतं, जीवा हा रात्रीचा उठून नेमका जातो तरी कुठे आणि त्याचे पाये हे मातीने का भरलेले असतात, असं काही इथे नंदिनीला विचार पडलेला असतो. आणि त्यामुळेच नंदिनीने आता अशी काही युक्ती वापरलेली असते की जीवा रात्रीचा जातो कुठे, काय करतो याचा शोध तिला लागला पाहिजे. त्यामुळे तिने काय केलेलं असतं, तिने दरवाजावर घुंगरं बांधलेली असतात. जीवा रात्रीच्या वेळेस उठला आणि त्याने दरवाजा खोलला की म्हणजे घुंगराचा आवाज होईल आणि तो नंदिनीच्या कानापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नंदिनीने असे काही आता दाराभोवती घुंगरं लावलेले असते. जीवा आता मध्यरात्री उठतो आणि हळूच उठून तो दरवाजा खोलतो, पण मात्र आता शेवटी ते घुंगरं त्याचा आवाज हा नंदिनीच्या कानी पडतो. तेव्हा नंदिनी हळूच तिचे डोळे खोलते. आता जीवा हा घराबाहेर पडलेला असतो. नंदिनी देखील हळूवार शांततेने जीवाचा पाठलाग करते. आता प्रेक्षकांनो, जीवा जातो कुठे रात्रीच्या वेळेस हे नंदिनीला शोधून काढायचंच असतं. त्यामुळे तिने ही सगळी काही युक्ती लावलेली असते. आता ती त्याच्या मागे मागे जाते. जीवा हळूच आता रूमच्या बाहेर येऊन तो आता जिथे अडगळणीची खोली असते त्या खोलीमध्ये तो आलेला असतो. आणि तिथे काय असतं प्रेक्षकांनो, तर इथे एका बापाचा हळवा कोपरा असतो, म्हणजे एका बापाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. आता जीवा आता अडगळणीच्या खोलीत आलेला असतो आणि तिथे जो पाळणा ठेवलेला असतो त्या पाळण्यामध्ये त्याने एक बाहुली टाकलेली असते आणि छान असं तो आता तिथे एक अंगाई गात असतो. तर प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू करताना देखील माझ्या अंगावर सुद्धा काटा येतोय. तर असं काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर तो अडगळणीच्या खोलीत जाऊन जो पाळणा त्याच्या आईने त्याला तिथे ठेवायला सांगितला होता, तो पाळण्यात त्याने एक बाहुली टाकलेली असते आणि तो आता त्या बाहुलीला म्हणजे झुला देत असतो आणि तिथे तो छान अशी अंगाई गात असतो. आणि हे सगळं दृश्य नंदिनीच्या डोळ्याने बघते. आणि आता नंदिनी जे दृश्य तिच्या डोळ्याने बघते ते बघून तिला इथे आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांना, आता जीवाने त्याच्या बाळाबद्दल एवढे स्वप्न बघितलेले असतात पण ते मात्र एका क्षणातच ते विरलेले असतात. आता जीवा मात्र त्या सगळ्यातून बाहेर पडलेला नसतो. त्याच्या मनात हे खूप दुःख साठलेलं असतं पण तो कुणाला सांगू शकत नसतो. त्यामुळे तो त्याचं दुःख हे असं काही आता रात्रीच्या वेळेस येऊन इथे मनाला समजूत घालतच तो करत असतो. आता हे सगळं बघून नंदिनीला तर खरंच अंगावर शहारा येतो आणि प्रेक्षकांनो, आपल्याला देखील ते बघून अंगावर शहाराच येतो. एका बापाचा हळवा कोपरा आपल्याला या दृश्यातून बघायला मिळतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला कसं वाटलं आजचा हा माझा रिव्ह्यू? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन मालिकेचे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.